नमस्कार सर. मी केशी कराड, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, योगेश्वरी नूतन विद्यालय आणि योगेश्वरी शिक्षण संस्थेचा सभासद आहे. या नात्याने हे कमलाकरराव राऊत हे च्याविषयी 2-4 शब्द सांगू इच्छितो. श्री कमलाकरराव राऊत हे माझे विद्यार्थी आहेत आणि मी त्यांचा गुरु आहे. अत्यंत शिस्तप्रिय विद्यार्थी म्हणून मी त्यावेळेला ओळखत होतो त्यांच्या काळात विद्यार्थी अवस्थेत. आणि 1997च्या वेळी देखील ते आमच्याच शाळेमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला लागले, आले, शाळेमध्ये रुजू झाले. आणि रुजू झाल्यानंतर त्यांना ची जी धडपड होती किंवा त्यांच्या जे कामकाज होतं त्या कामकाजाविषयी थोडंसं मला चांगलं वाटायचं की विद्यार्थ्यांना काहीतरी देऊ शकेल असं व्यक्तिमत्व दिसतंय. मराठी हा विषय शिकविण्यासाठी होता आणि शिक्षणाविषयी तर अत्यंत प्रेम होतं. शिक्षक म्हणून कार्य करण्याची धडपड होती आणि विद्यार्थ्याविषयी होती ती प्रेम जिव्हाळा तर होतात, पण तो विद्यार्थ्याविषयी काहीतरी करावं आणि आपण काहीतरी विद्यार्थ्यांसाठी द्यावं किंवा करणं लागतो असं त्यांची तळमळ आम्हाला त्यांच्या त्या ह्याच्यातून कार्यातून दिसत होती. म्हणून मी मुख्याध्यापक असताना बऱ्याच वेळेला त्यांना त्या परिसरामध्ये शाळेच्या पाहायचं. काही शिक्षकाबरोबर चर्चा करायचे असायचे, काही शिक्षकाबरोबर बोलत असताना हास्य स्पर्धाही व्हायच्या, पाहायचं मी त्याने. आणि काही वेळेला बऱ्याच वेळेला ते बोर्डापाशी शाळेच्या काहीतरी लिहित असलेले आढळून यायचे आणि आढळून आल्यानंतर बोर्डावर काय आहे म्हणून जाऊन पाहावं तर तिथं बातमी तरी लिहिलेली असायची किंवा विचार तरी लिहिलेले असायचे, सुविचार तरी लिहिलेले असायचे किंवा म्हणी लिहिलेल्या असायच्या आणि बोर्ड पूर्ण भरलेला असायचा. बऱ्याच वेळेला मी 5च्या 5 बोर्ड लिहित असायचो दर 2 दिवसाला. आणि बऱ्याच वेळेला मी त्या जाता येता त्या बोर्डापाशी बघायचं तर विद्यार्थी ते पाहत असलेले वाचत असलेले आढळून यायचे. मग पण मलाही वाटायचं की काय आहे म्हणून मी 1 मिनिटं उभं राहून बघायचं तर त्याच्याकडे ते नजर टाकली तर विद्यार्थ्यासाठी त्याच्यावर चांगले असे लिखाण केलेलं आढळून यायचं किंवा पाहायला मिळायचं. मूल्य शिक्षण. तर असं शिक्षक म्हणून केवळ विषय शिकवावा असं नाही आहे, तर त्यांना त्यांच्या जवळ किंवा त्यांच्या मनामध्ये असलेली जी विद्यार्थ्याविषयीची जी एक प्रकारची इच्छा की विद्यार्थ्यांना काहीतरी देणं आहे. म्हणून ते लायब्ररीमध्येही आढळायचे, बऱ्याच वेळेला ग्रंथालयातही बसलेले असायचे, पुस्तकं वाचायचे हाताळलेले असायचे आणि सगळं काही कार्य केले तर मला असं आढळून यायचे की हा एक चांगला शिक्षक होईल असं वाटतं, असं मला मुख्याध्यापक म्हणून वाटायचं. आणि खरंच ते मला आढळून आलं पण माझ्या नोकरीच्या काळाच्या माझ्या सेवेच्या काळात. आणि ते खरंच विद्यार्थी प्रिय आणि शिक्षक प्रिय असे शिक्षक म्हणून गाजले.
आणि खरंच त्यांचा फायदा शाळेला झाला किंवा होतो आहे असं मलाही वाटलं आणि वाटत आलेलं आहे. आणि असंच त्याने आपल्या नोकरीच्या काळामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये विद्यार्थ्यांना किंवा जनसमुदायांना किंवा सामाजिक लोकांना काहीतरी चांगलं देण्याचं कार्य असंच आयुष्यात उर्वरित आयुष्यात शाळेच्या सेवेनंतर हे करीत राहावं अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही म्हणून मी करतो आहे त्यांच्याकडून. आणि त्यांना हे त्यांचं कार्य जे आहे, त्यांची जी अभिलाषा आहे किंवा त्यांची जी उत्कृष्टता आहे ही तडीला जावं अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करून माझे जी त्यांच्याविषयी आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, याच्या निमित्तानं मला ही संधी मिळाली, मला ही थोडीसं वेळ मिळाला किंवा मला वेळ दिला त्याबद्दल मी आपले ऋणी आहे, आभारी आहे. धन्यवाद. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. सर आम्हाला विज्ञानविषयी शिकवायचे. एकाच वेळेला आकृती काढणं, त्याच वेळेस फळ्यावर लेखन करणं हे फार अतिशय कठीण अशी बाब आहे आणि तितक्याच तळमळीनं विद्यार्थ्यांना शिकवणं. माझं जे प्रभावी जे शिक्षण आहे, शिकवणं जे आहे, त्यामध्ये सरांचा सुद्धा फार मोलाचा वाटा आहे, हेही मी सांगितलं पाहिजे. जेव्हा मी शिक्षक झालो, सर मुलाखतीच्या वेळेस सुद्धा होते, ताऊन सुलाखून माझी निवड या योगेश्वरी शिक्षण संस्थेमध्ये झाली. 20 जून 1997 पासून मी शिक्षक म्हणून लागलो. सरांना ती गोष्ट मी त्याची आठवण करून देतो आहे की साने गुरुजी यांच्याबाबतचे विचार आणि लेख मी लिहिले होते. त्याची जाहीरपणे प्रशंसा सरांनी सगळ्या लेखत केली होती. माझा मान सन्मानानंतर त्यांनी सरांनी केला होता मंदिर विभागामध्ये येऊन. यासोबतच मला कात्रण संग्रहाची आवड होती. सरांना मी कात्रण दाखवले तर म्हणजे तुम्हाला जे बुक करायचं आहे तुम्ही ते करा, पण ही ॲक्टिव्हिटी जी आहे ती शाळेची होईल असं करूया. म्हणजे काही हरकत नाही आहे. सर खर्च माझा मी करतो तसं नाही म्हटलं. ते शाळेची ॲक्टिव्हिटी आहे, ती एक मोठंसं बुक आहे कात्रण संग्रहाचं. ते सरांनी मला ते त्याचा जो काही खर्च आला असेल ते बायडिंगचा त्याचं ते बिल दिलं. म्हणजे नाही, शाळेची ॲक्टिव्हिटी आहे, तुम्ही करताय, शाळेचं पण होईल. ते कात्रण संग्रह त्यावेळेस माझा तयार झाला आणि हीच सवय पुन्हा माझ्या विद्यार्थ्यांना लागली. हजारो विद्यार्थी पुन्हा कात्रण संग्रह पुन्हा करायला लागलेले आहेत. खूप काही सांगता येईल, बोलता येईल आणि वेगवेगळ्या उपक्रमांना भरघोस असा म्हणजे प्रोत्साहन सरांनी दिलं. 2016चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार म्हणजे राष्ट्रपती पुरस्कार जो आहे हा 2017मध्ये मला भेटला. त्यावेळेस मी सरांना भेटलो होतो. हे सगळं जे आहे हे होण्यामागं ही योगेश्वरी शिक्षण संस्था, योगेश्वरी नूतन विद्यालय, ही अंबाजोगाई, हा वाडवडिलांचा वारसा हे महत्त्वाचा आहे. आणि या शाळेमध्ये 2रीपासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण ज्या विद्यार्थ्यांनी घेतलं ते विद्यार्थी आपल्या पुढे आहेत. ते म्हणजे गुरुवर्य PC कराड सर, जे आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक होते आणि आदर्श व्यक्ती म्हणून त्यांना समाज ओळखतो. त्यांना भेटावं असं वाटलं, भेटण्यासाठी आलो. सहजच अशा गोष्टी सगळ्या आपल्या पुढे येत राहतील. आपण मानव्याचा ध्यास धरावा एवढंच सांगायचं आहे. जय महाराष्ट्र, जय भारत, जय मानवता, जय जगत. नमस्कार.